नमस्कार, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जेएनएम सेकंड इयर स्टुडंट्ससाठी क्वेश्चन पेपर बघूया। तर आज आपण क्वेश्चन पेपर बघूया, तो आहे मानसिक आरोग्य आणि मनोविकार रुग्ण शुश्रूषा, मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग। हा पेपर 18 जून 2008चा आहे। याच्या आधी आपण MS1 आणि MS2चा पेपर बघितलेला आहे 2008चा। तर आज आपण मेंटल हेल्थचा पेपर बघूया जेएनएम सेकंड इयर स्टुडंटसाठी आहे हा। चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला। प्रश्न पहिला, खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। तर चला तर बघूया। पहिला आहे, डिमेन्शिया हा मनोविकार डॅश यांच्याशी संबंधित आहे। तर यात क येणार स्मरणशक्ती, ठीक आहे। तसंच दुसरं बघा, न्यूरोलेप्टिक औषधांना डॅश असे म्हणतात। तर यांना अँटी सायकोटिक असे म्हणतात। तर यात अ येणार, ठीक आहे। तसंच तिसरं बघा, डॅश ही मनोकायिका सायकोसोमॅटिक विकृती आहे। तर इथे येणार ब्रँकियल अस्थमा, तर यात ब येणार। तसंच चौथं बघा, डॅश हे झोपेचे औषध बार्बिच्युरेट या गटातील औषधापैकी आहे। तर यात गार्डिनल येणार ब, ठीक आहे। तसंच पाचवं बघा, वास्तविक असलेल्या बाह्य इंद्रियाच्या आभासयुक्त अनुभवाला डॅश असे म्हणतात। तर इथं ड येणार इल्युजन, ठीक आहे। तर हे झालं आपलं रिकामी जागा। तर आता आपण जोड्या लावा बघूया। अ गटमध्ये बघा, पहिला आहे स्किझॉइड व्यक्तिमत्व, तर याला ई येणार, ठीक आहे। भावनिक एकलकोंडेपणा व थंडपणा, पहिल्या याला अ येणार, ई येणार। तसंच दुसरं बघा, डार्ट सिंड्रोम, दुसरं येणार क येणार, शरीरातून सिमेनचा नाश, ठीक आहे। डार्ट सिंड्रोममध्ये शरीरातून सिमेनचा नाश होतो। तसंच तिसरं बघा, चांगल्या मनोरुग्ण परिचर्या, तर त्याला अ येणार, सुरक्षित आणि उपचारात्मक वातावरण, ठीक आहे। तसंच चौथं बघा, अँटीमॅनिक औषधे, तर त्याला ब येणार, लिथिमेय, ठीक आहे। आणि पाचवं बघा, मनोविकाराचे निदान, तर याला मानसिक अवस्था परीक्षण येणार, ठीक आहे। तर परत एकदा सांगून देते, पहिल्या याच्यात ई, दुसऱ्या याला क, तिसऱ्या याला अ, चौथ्या याला ब आणि पाचव्या याला ड, ठीक आहे। हे झालं आपला जोडा लावा। तसेच चुकी बरोबर पण बघून घेऊया। खालील विधाने चुकी बरोबर दिली लिहा। मद्यसेवनाचे प्रमाण वाढणे व कमालीचे उत्तेजन वर्तन हे मद्यसेवांचे आहारी गेल्याचा सुरुवातीचा इशारा, तर बरोबर आहे। तसं दुसरं बघा, आत्महत्या सुसाईडपेक्षा पॅरासुसाईड हे जास्त गंभीर आहे, चूक आहे। पॅरासाईड म्हणजे स्वतःला इजा करणे पण बनण्याचा हेतू नसणे, ठीक आहे। तसंच तिसरं बघा, मेंटल हेल्थ ॲक्ट हा 1912मध्ये मंजूर झाला, तर हे पण चूक आहे। 1997मध्ये मंजूर झालेला आहे। 1912मध्ये इंडियन लुनासी ॲक्ट होता, पण तो आता वेगळा झालेला आहे। तसंच चौथं बघा, बंद खोली जागाची भीती वाटणे म्हणजे
क्लॉस्ट्रोफोबिया होय. तर बरोबर आहे. तसंच 5 बघा, चुकीचे व दृढ विचारांचा डिल्युजनल विचार विचार म्हणतात. तर हे पण बरोबर आहे. कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आले आहेत ते बघूया. फरक स्पष्ट करा आहे. 10 मार्काला विचारला गेलेला आहे. त्यात तुम्हाला 4 पैकी 2 लिहायचं आहे. ठीक आहे. पहिलं आहे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी आणि इलेक्ट्रिक शॉक. तर तुम्हाला हे लिहायचं आहे. म्हणजे 4 पैकी कुठलेही 2 लिहायचे जे तुम्हाला येत असेल ते. सायकोसिस आणि न्यूरोसिस, एंडोजिनस आणि एक्झोजिनस उदासीनता. तसेच 4थं आहे डेलिरियम आणि डिमेन्शिया. ठीक आहे. तसंच टिपालियामध्ये बघा, कोणतेही 4 20 मार्कासाठी आहे, 5 मार्कासाठी 1. हिस्टेरिया आहे, न्यूरोट्रान्समीटर आहे, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आहे. 4था आहे अँडिप्रेशन्स. 5वा आहे हॅल्युसिनेशन्स. ठीक आहे. तसंच प्रश्न 4था बघा, खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे तुम्हाला. 4च्या 4. पहिल्या 2 मार्काला आहे, 4 मग 4 मग 5. पहिलं आहे ऑब्सेसिव्ह कॅपल्सिव्ह विकृतीची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. दुसरं आहे त्यांच्या निरनिराळ्या लक्षणाच्या अवस्था काय आहे ते लिहायचं आहे. तसंच तिसरं आहे मनोविकारामध्ये तातडीच्या स्थिती कोणत्या आहेत ते लिहायचं आहे. 4थं आहे मनोरुग्णाची परिचर्या, यामध्ये परिचर्येचा सहभाग कसा असतो ते लिहायचं आहे. ठीक आहे. तसंच 5वं बघा, 25 वर्षाची घरकाम करणारी सौ राधिका तिच्या वर्तनातील असहंकारी व संशयवृत्तीमुळे मनोरुग्णालयात आणले आहे. तिच्या तपासण्यानंतर तिचे निदान पॅरानॉइड सिक्झोफ्रेनिया असे केले आहे. वरील परिस्थितीवर आधारित खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. पहिला आहे सिक्झोफ्रेनियाची व्याख्या व त्याचे प्रकार लिहायचे. डिसीज आहे हे. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया कारणे व चिन्हे लक्षणे काय आहे ते लिहायचे आहे. तिसरं आहे अशा रुग्णासाठी काय उपचार असतात ते लिहायचे. 4थं सौ राधिकाची तुम्ही कशी काळजी घ्या ते लिहायचे. जर तुम्हाला वर्चन असेल हे 4 क्वेश्चन तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. ठीक आहे, किंवा दिलेलं आहे. तसंच प्रश्न 5वा आहे श्री प्रताप हा 20 वर्षीय कॉलेज विद्यार्थी, त्याला त्यांच्या वडिलांनी मादक औषध सेवनाच्या व्यवस्थापनाला उपचारासाठी रुग्णालयात आणलेले आहे. त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर पहिलं आहे 2 मार्कासाठी. प्रश्न पहिला, मादक औषधाची व्यवस्था देण्याची व्याख्या लिहायची तुम्हाला. दुसरं आहे मादक औषधाची व्यवस्था देण्याची कारणामीमांस लिहायचं आहे. तिसरं आहे मादक औषध व्यसनात देण्याची चिन्हे व लक्षणे लिहायचे आहे. 4थं तुम्हाला खाली असेल ते खाली प्रश्न बघून घ्याल. ठीक आहे. तसंच तुम्हाला शॉर्ट नाही लॉंगमध्येच तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि क्वेश्चनचे आन्सर पण दिलेले आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर बघून घ्या, रिकाम्या जागा आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणसोबत दिलेलं आहे, उदाहरणासोबत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बुकमध्ये उतरवून घ्या. ठीक आहे. हे बघा, सेपरेटमध्ये मला लॉंग क्वेश्चन टाकणं जमत नाही आहे, कारण की इतका वेळ नसतो माझ्याजवळ. तर मी तुम्हाला इथे जेवढे माझ्याच्यानं होत असेल तेवढे लॉंग क्वेश्चन इथे टाकून देणार. चुकी बरोबर बघून घ्या, लिहू शकता. तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोणाला डाऊट असेल तर ते स्पष्टीकरण वाचून घ्या. क्वेश्चन 2 आहे डिफरन्स बिटवीन. 4 क्वेश्चन दिलेले आहे, क्वेश्चनचे आन्सर स्क्रीनशॉट काढून घ्या.
तुम्हाला माहीत आहे ना, फरक स्पष्ट करा. 2 बॉक्स करून छानपैकी लिहू शकता तुम्ही. ते पॉईंट काढून तुम्ही एक साईडला इलेक्ट्रोकन्व्हल्स या थेरपी लिहायचं आहे तुम्हाला आणि इलेक्ट्रोवर्क यातील फरक लिहायचा आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. याच्या दोघांचे मुख्य फरक पण दिलेला आहे. तसंच दुसरा फरक सायकोसिस आणि न्यूरोसिस यातील फरक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे न्यूरोसिसचं आहे, मुख्य फरक पण दिलेला आहे त्याचा. तसंच तिसरा क्वेश्चन, मी तुम्हाला इथेच लॉंगवाले क्वेश्चन दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते बुकमध्ये उतरवून वाचू शकता. फरक आहे हा. त्याचे मुख्य फरक बघून घ्या. चौथावाला फरक, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन तिसरा आहे शॉर्ट नोट्स एनी 20 मार्क्सचे. 5 दिलेला आहे आन्सर, तर तुम्ही क्वेश्चन काढून घ्या. ठीक आहे, दुसरा वाला आहे ते. तिसरा क्वेश्चन, ठीक आहे. तसंच चौथं, स्क्रीनशॉट काढून घ्या. पाचवा क्वेश्चन त्यातलाच शॉर्ट नोट्स आहे हा. बरोबर व्यवस्थित नाव क्वेश्चन वाचून लिहून काढा. प्रश्न चौथ्याची उत्तरे 2 मार्काला आहे क्वेश्चन हा, लिहून घ्या. ऑब्सेसिव्ह कॅपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय, 2 मार्कासाठी आहे. खूप इझी आणि मराठी सोप्या भाषेत दिलेलं आहे. एकदा वाचलं तरी तुम्हाला समजेल. दुसरं OCDची लक्षणे काय, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच तिसरा क्वेश्चन त्यातलाच मानसिक आणीबाणी म्हणजे काय, ठीक आहे. तसंच त्यातला चौथा क्वेश्चन, मानसिक आरोग्य सेवामध्ये मानसिक नर्सिसची भूमिका. प्रश्न क्रमांक 5ची उत्तरे लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. चे प्रकार, त्याच्यातला दुसरा क्वेश्चन, लक्षणे वगैरे त्याची. तसेच त्याच्यातला तिसरा क्वेश्चन आहे अशा रुग्णांचे उपचार सांगा. स्क्रीनशॉट काढून हा तुम्ही लिहून घ्या. तसंच चौथा क्वेश्चन, ठीक आहे. तसंच किंवा मधला आहे प्रश्न 5व्या मधलाच आहे. किंवा मधला त्यातला एक ड्रग ॲडिक्शन म्हणजे काय. तसंच ड्रग ॲडिक्शनची अँटिलॉजिकल लॉजी लिहायचं आहे तुम्हाला. तिसरं त्याच्यातलंच. तसंच चौथा प्रश्न कोणाला कळलं नसेल, वरती क्वेश्चन पेपरमध्ये बरोबर आलेलं नाही, तो इथं आलेला आहे. ड्रग ॲडिक्शन व्यक्तीची मानसिक उपचार व नर्सिंग व्यवस्थापन लिहायचे. ठीक आहे, चला तर मित्रांनो, हा JNM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर होता. मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंग. तसेच याच्या आधी आपण 2 क्वेश्चन पेपर बघितलेला आहे, MS1 आणि MS2चं 2008चेच. हा पण 2008चेच आहे. JNM फर्स्ट इयरचे खूप सारे क्वेश्चन पेपर मी ऑलरेडी दिलेले आहेत, तर ते आणि त्याचबरोबर क्वेश्चन पेपरबरोबर पूर्ण क्वेश्चन पेपरचे शॉर्टमध्ये आन्सर पण दिलेले आहे. पण या पेपरचे मी चांगले लॉंगमध्येच पॉईंट टू पॉईंट आन्सर दिलेले आहे. तर आय होप तुम्हाला कामी पडेल क्वेश्चन पेपर. तसंच
काही क्वेश्चन असल्यास कळवा. सध्या तर मला लॉंग क्वेश्चन टाकणं खूप मुश्किल आहे, तर मी तुम्हाला पेपरमधूनच पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवून देऊ शकतो. ठीक आहे, कारण की सेपरेट टाकायला मला खूप जास्त त्रास जाईल. माझ्या चॅनलवरती मला वेळ मिळत नाही आहे तेवढा, त्यामुळे तर तुम्ही क्वेश्चन पेपर्समधले मी इथे दिलेले आहे ते पॉईंट टू पॉईंट नोटबुकमध्ये लिहून काढा आणि त्याचा अभ्यास करा. काही अडचण आल्यास नोटबुक वगैरे आहे तर त्याच्यात पण तुम्ही क्वेश्चनचे आन्सर बघू शकता. तसे तर इथे मी दिलेलेच आहे, पण तुम्हाला आणखीन समजण्यासाठी तुम्ही नोटबुकचा पण उपयोग करा. ठीक आहे, चला तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.